नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. इंडिया न्यूज 28चा इम्पॅक्ट. मनसेने दखल घेतली कामगारांची भेट. 2 दिवसांपूर्वीच कंपनी मालकाच्या मुजरीपणाची बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. कामगारांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेले असता मनसेने कामगारावर झालेल्या अत्याचारावर कामगारांची दाखल घेत पालघर पोलीस स्टेशनमध्ये मनसे नेते अविनाश जाधवच्या माध्यमातून भेट घेतली. यावेळी अविनाश जाधव यांनी मनसे कामगारांच्या पूर्णपणे पाठीशी असा दिलासा देत मुस्ताक एंटरप्राइजेस कंपनी, गणेशनगर, पालघर पूर्व कंपनीच्या मालकीण जनीन कात्रज यांच्या वागण्यावर व बुद्धिमत्तेवर ताशेरे उडवत त्यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला व कामगारांना न्याय देणार असे ठासून सांगितले. दरम्यान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दानिश हसन याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी पालघर सिनियर क्राईम रिपोर्टर शुभम पाटील यांची रिपोर्ट. चौघींना नाही, आम्ही 50 जण कोणालाच नाही घेत. ते तुम्हाला सुट्टी आहे सांगते, तुम्ही घरी जावा साहेब. आणि ते बिहारी आहेत ना, दिल्ली यूपीवरून आलेत ना, त्यांना तिकडे त्यांनी काम करायला लावलं. किती जण आहेत ते? 15-20 जण असतील, कारण ते 12 तास करतात म्हणून ना. आम्हाला ती जबरदस्ती करते, तुम्ही 12 तास काम करता. बाहेर येतात रोज, पण आम्ही 3 दिवस गेटकडेच उतरतो ना, ते जात नव्हते. काल काय झालं, आम्ही उद्या बोलायला म्हणजे मॅडमला सांगत होते का मॅडम आम्हाला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे, तुम्ही का नाही घेताय आम्हाला आतमध्ये, ते ठिकाण तरी सांगा आम्हाला. तर ती उतरत होती कारमधून, तर आम्हाला वाटलं का ती आमच्याशी बोलायला उतरते. मग तिने ड्रायव्हरला उतरवलं तिने आणि ती स्वतः बसली ना. आम्ही सर्व उभे होते ना, तर आमच्यावरून तिने गाडी घेतला. तर आमची जोडीदार आहे ना, तिचं पूर्ण पायाला फ्रॅक्चर झाला ना, तिथे चक्कर येऊन पडली. आम्ही घाबरले ना, मग तिला हॉस्पिटलला घेऊन गेली. आणि मग तिने डायरेक्ट त्या 12 तासाची पोरं आहेत ना, त्यांना सगळ्यांना आतमध्ये घुसवला. आणि आम्हाला लक्षात नाही देत. आम्ही काल पोलीस स्टेशनला गेले तरी पण आम्हाला हाडूड करत होते. आपण लक्षात नाही देत. आता आम्ही गेल्या 1 वर्षापासून भांडत आहे ना. आमचा पेमेंट आम्हाला 4 वर्ष झाले, बाकीचे 8 वर्ष 10 वर्षाची तर सर्व पोरं आहेत, पण आम्हाला कोण लक्षात नाही. पण ते तुम्हाला करायचं असेल तर 12 मी पण पाहिली स्वतः. तर मग मला याचा कॉल आला. पुन्हा काय झालं पुन्हा दाखल झाला, पण तिला पोलिसांनी सोडून आमच्याकडे फिमेलसाठी ट्रेन नाही आणि तिला जो ड्रायव्हर आहे त्याला बसवून ठेवतो. आणि आज देखील हे लोक एस ऑफिसला गेले, पण तिथं काही भेटले पत्र पण दिलं त्यांना. म्हणजे आम्ही कारवाई करू म्हणते आणि मला पण वरून दबाव येत आहे बोलते. फोन येतात, ते पण ओरडायला लागलेले. आणि तिने आमच्यासोबत असं केलं ना, त्यांना सेफ्टी दिला आतमध्ये पोलिसांना ना. आम्हाला काहीच ना, आम्हाला घेतच नाही. त्यांना सेफ्टी दिला, 2 पोलीस दिले कंपनीच्या आतमध्ये. पण सध्या तरी ते सर्व इकडेच असतात. रोज असतील आहे ना. त्या अपघात वगैरे असतात. तरुण मुलीला तिने अपंग करायची वेळ आली. म्हणजे ती जर गाडी थोडीशी उलटी घुसली असती ना, तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं असतं. आणि एखादी दुसरी मध्ये समोर मुली होती, एखादी खाली पडली, एखादी जीव पण गेला असता ना सर. काय बरोबर. आणि एका कंपनी मालकाने एक केलं, उद्या पालघरमध्ये सगळी कंपनी मला कामगारांना गाडी खाली चिंतायला सुरू करते. बरोबर. कामगारांचे त्यांनी ते म्हणजे प्रश्न महत्वाचा होता का कामगारांच्या काय समस्या आहेत ह्या समजून घेतला पाहिजे. कामगार आता तिथे कामगार एक गोरगरीब लोक आहेत. 14 किती 14,700 काही असेल तरी पण गरीब आता मला 3 दिवस झाले ती आतमध्ये नाही घेत आहे. आम्ही पण भाड्याने इकडे राहतो, आमचे पण लोन वगैरे आहेत, ते दिवस पण ती भरून नाही देत आहे. आणि जर ती हँडिकॅप आहे तर तिला लायसन्स कोणी दिला गाडी चालवायला. मला मी तुम्हाला एवढी विनंती आहे, उद्या अरेस्ट करावी एवढी आमची मागणी. आणि मला 1 दिवसाचा वेळ द्या. उद्या मला शक्य नाही, पण मी परवा येतो. उद्या मी ते वाढवण बंदरासंदर्भात माझी जैन पेटीला मीटिंग आहे. साहेबांनी साहेबांनीच पाठवलं, त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल. पण परवा मी तुमच्या कामासाठी नागरिक पौर्णिमा आहे. तुमचं रेग्युलर जे चालू आहे ते करायचं, बरोबर. उद्या आमची टीम वाटल्यास त्या कंपनीला भेटायला पण जाईल. उद्या तुम्ही जा सगळे. हां, प्रयत्न करा भेटून या मुलींना कामाला आतमध्ये जॉईन करता येतं. नाही तर मग जसं तुम्ही आणि हे ठरवा त्या दिवशी मी इथे. हां.
ते काल जे मुक्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं की काल जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती. काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं. तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे, पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे. आता मी इथले जे पी आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही. पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते इथनं खूप स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावीची त्यांना वाटत असेल तर ते क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटकही झालीच पाहिजे. सो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या त्यांना अटक करण्यात येईल. आणि बाकी पोलिसांनी जी काही कलमं लावलेली आहेत ती योग्य आहेत. 307 हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की ज्या मुलीवर ही घटना घडली त्या मुलीला पोलीस न्याय मिळवून देतील. आता तुम्ही साहेबांना भेटले तर कोणाकोणावर 307 दाखल झाला आहे ते सांगितलं का? 2 लोकांवर 307 दाखल झाला आहे, ड्रायव्हर आणि ती स्वतः महिला. ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेला उद्या सकाळी अटक करतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. थँक्यू.